षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मयूर आलेले आहेत. चला गोलंदाजच्या ठिकाणी आपण बॉसला सुरुवात करत आहोत. मयूर आहेत सलामीला, स्ट्राईक एंडला नूतन आणि परेश अशी जोडी आपण पाहणार आहोत. बॉसला होते सुरुवात. याही स्पर्धेसाठी याही सामन्यासाठी भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊ. या ठिकाणी नेताजी तानाजी वॉरियर्स ओके टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वाडा 11 याही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण टॉस साठी यायचे, कारण आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेणार आहोत. या दरम्यान बॅट अँड बॅटच्या मधोमध बॉल चला मागे. चला वाडा 11 संघाचे कॅप्टन टॉस आपण करून घेऊ, कारण नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन्ही संघ या ठिकाणी रेडी राहतील. या तानाजी आणि नेताजी वॉरियर्स या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वाडा 11 संघाला विनंती आहे. सचिनजी पेंढारकर यांना सुद्धा विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू मयूरचं, ज्याने मात्र 3 चेंडू अद्यापर्यंत डॉट टाकलेले आहेत. सेकंडला फलंदाज सज्ज नूतन. ऑनसाइडला पण पाहतो बॉल चला डीप मध्ये मिडॉनवरून ट्रॅव्हल झाला चेंडू वाईडिश लॉंगॉनकडे, तोपर्यंत शतरक्षक या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळेल. शांत आणि संयमी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच असल्याने धाबा फलकावरती फक्त आणि फक्त केवळ एकच धाव आहे. पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहिले तर अतिशय दिमागदार पद्धतीने तो सामना चेस करत असताना जिंकला बहा गणपती टिटवाळा या संघाने. आता मैदानाच्या मध्ये खेळती एका बाजूला शहापूर 11 आणि दुसऱ्या बाजूला MRD1 मुरबाड रोड हा संघ आहे. चला वाडा 11 संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी यायचं. राऊंड विकेट ऑन साइडला आडवा काटणे क्रॉस बॉर्डर स्ट्रोक बॉल चालला. स्कोर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील शहापूर संघाला 4. या षटकातील आपण पाहणार आहोत गोलंदाज मयूरचा. धाबाधाब फलकावरती 5. सुरुवातीला 3 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल घेण्यात आली आणि आता लेफ्ट हँडर बॅट्समन परेश नूतन यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. लाईन चांगली पाहायला मिळते. पाठवरती टाकण्याचा प्रयत्न तर गोलंदाजाचा आणि आता इथे कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये धाबाधाब फलकावरती 5. सचिनजी पेंढारकर यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा कारण वाड्याचे खेळाडू उपस्थित होतात. या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नेताजी तानाजी वॉरियर्सचे कॅप्टन. षटक संपलेले. पहिले सुरुवातीला 3 चेंडू डॉट आलेले आहेत. एक सिंगल, एक 4 आणि आता डॉट. ओव्हर कंप्लीट झालेले मित्रांनो. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. लक्षात असू द्या 85 कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट नको, कारण परेश जे स्ट्राईक एंडला होते तेव्हा 3 चेंडू डॉट झाले. परेशने एक सिंगल घेतली चौकाराला बॅट मधून नूतनच्या आणि शेवटचा चेंडू डॉट. षटक कंप्लीट झालेले. लक्षात असू द्या हे विश्लेषण होतं या संपूर्ण षटकाचं. धाबाधाब फलकामध्ये 5. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज भावेश.
विकेट. पहिला बॉल या ठिकाणी आपण मात्र संपर्क नाहीये. बॅटम बॉलचा स्लो बॉल पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला होता. टॉस आपण करू. सचिनजी पेंढारकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वाडा 11 वर्सेस नेताजी तानाजी वॉरियर्स. हो क्लीन बॉल. फलंदाज झाला बाद. धक्का पहिला लागलाय शहापूर संघाला. फलंदाज बाद. तुमचे टोटल एकंदरीत आमचे ऑफिशियल स्कोरर तेजस आम्हाला सांगतात की 9 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. आडव्या बॅटने क्रॉस बॉडी स्ट्रोक. हा सुद्धा बॉल ऑन साइडला वळवलाय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 11 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल म्हणजे 11 बॉल आणि 11 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतं शहापूर संघाच्या. शेवटचा बॉल असणार आहे. तर जणू काही अगदी आपण पाहिलं तर जितके बॉल तितक्या धावा पाहायला मिळतात. हो या दरम्यान लाईन खराब आहे. पंच दर्शवतात. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धाब्याने संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये 12 धाबात 12 रन्स. शेवटचा बॉल हो या दरम्यान साईडला बनवण्याचा प्रयत्न. चेंडू पाडवरती जरूर आदळलाय. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न चालू. कदाचित चेंडूची फेकाफेक झाली. इथे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता एकंदरीत 3 धावा या ठिकाणी करण्यात आलेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये धावफलकामध्ये शहापूर 11 संघ पोहोचला. तो या ठिकाणी एक बाद 15 धावा. नवीन गोलंदाज सुनील येतात. अंतिम षटक 15 धावा झालेले आहेत 2 षटकामध्ये. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज. सुनील ऑन साइडला फुल टॉस बॉल. त्याला मात्र ड्राईव्ह करतायत. बॉल चला डीप मध्ये. एक कंप्लीट सेकंड
आणि आता 2 धावा या ठिकाणी पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची डबल संख्या डबल कबड्डी 17 धावा आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतो तुषारजी सतकर साहेब यांना विनंती केली की आपण मंचावरती यायचे. सहाय्यक अभियंता आहेत. नक्कीच आपण पाहतो त्यांच्या पतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,555 रुपये त्यांच्याच वतीने देण्यात आलेले. त्यांना विनंती राहील की आपण मंचापती यायचे. दरवर्षी आपण पाहतोय ते पारितोषिक या स्पर्धेला देत असतात आणि आपण सण या ठिकाणी आपण पाहतो आपण सहज म्हणत असतो ना की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे, ही कविता सुद्धा आणि विशेष त्यांचा सन्मान होणार आहे. दरवर्षीप्रमाणे अगदी आपण पाहतोय सातत्याने या ठिकाणी ते पारितोषिक देत असतात. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना राजेशजी शिंदे यांना विनंती राहील की आपण त्यांचा विशेष सन्मान आपल्या शुभास्ते करायचा आहे. नक्कीच आपण पाहतो मागच्या बाजूला थोडासा उताराचा भाग आहे, खड्डा आहे त्या ठिकाणी. थोडस त्या ठिकाणी चेंडू अडवताना थोडस काळजीपूर्वक धावायचं, कारण एक चित्र आम्ही जरूर पाहिलं होतं. जोबेली संघाचा खेळाडू अभय चौधरी जेव्हा चेंडू अडवता अडवता तो त्या खड्ड्यामध्ये खाली पडला होता, तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल होत होती. कहा गया उसे ढूंढो. 2 धावा आलेले आहेत. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आजच्या दिवसातील एक धमाकेदार षटकार आपण पाहतोय. शहापूर 11 संघाला मिळतील धावा पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं त्या आदरणीय सतकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान राजेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती राहील सतकर साहेब की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा. तुषारजी सतकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बनासारखा राजा आणि राजासारखं मन प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीने एक पारितोषिक देण्यात येते. हो या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल चला ऑन साईडला 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सुद्धा ऐकवल्या जातात. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा मिळतील. चौथीचा प्रयत्न आणि इथे 4 धावा सुद्धा घेण्यात आलेले आहेत. पंच आम्हाला सांगतोय 4 कंप्लीट पंच. ओके 4. या सन्मान गोवेलीचे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा सत्कार या ठिकाणी रोशन गायकवाड यांना विनंती राहील की आपल्या शुभास आपण करायचं. गोवेलीचे पाटील साहेब. चार धाबा आलेले. 4 धाब्याने संघाची टोटल 29 झालेली आहे आणि आता 30 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते MRD1 बोबाड रोड या संघासमोर. वाजव डीजे. ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान केला जाईल रोशन गायकवाड यांच्या शुभ हस्ते. पवार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आमचे सर्व जे पाहुणे मंडळी आहेत, SES संघटनेचे सर्व इंजिनियर असतील, कर्मचारी असतील, त्यांच्या या ठिकाणी 20 कर्मचारी अधिकारी अभियंता सेना कल्याण परिमंडळ यांच्या वतीनं विशेष आभार या ठिकाणी. तसेच आमच्या तुषारजी सातकर साहेब यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. सन्मान केबडे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे.
त्यांचा सन्मान केला जाईल रोशन गायकवाड यांच्या शुभ हस्ते. चला फिल्डिंग सजवायची शहापूर 11. 29 धावा 30 लक्ष. तीस धावांचं लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलं. आज दुसरा सामना आपण पाहतोय आणि आता दुसऱ्या सामन्यातील पहिला सत्र सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. यानंतर वाडा 11 नेताजी तानाजी वॉरियर्स या संघाला आपण आमंत्रित करणार आहोत. नेताजी तानाजी वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करायची वाडा 11 या संघाला. या ठिकाणी सन्माननीय अमितजी तारापुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान रवींद्र बोडगे सरांना विनंती राहील की आपल्या शुभस्थापन करायचं आहे. तीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी अमित मेश्राम यांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. विवेक सर यांना विनंती आपल्या शुभस्थापन करायचं. विवेक मेश्राम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेश शिंदे यांच्या शुभ हस्ते. सर्व SES संघटनेचे इंजिनियर यांचा मनापासून विशेष आभार. त्यांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्या सर्वांचं विशेष नक्कीच आपण पाहतो. या ठिकाणी जी स्पर्धा तुम्ही डे फॉर्मॅटची पाहतात सर्व आमच्या SES संघटनेला विनंती राहील. जी इंजिनिअरिंगची टीम आहे की पुढच्या वर्षी डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा होणार आहे तर त्यासाठी आपल्या सर्वांचं विशेष सहकार्याची अपेक्षा राहील. या दरम्यान उदयजी पटेल यांचाही सन्मान केला जाईल. राजेश शिंदे यांच्या शुभ हस्ते. चला मॅचला चालू करू आपण. पंच या ठिकाणी ग्रीन सिग्नल करतायत. 30 धावांचं लक्ष. बच्चन हो शॉर्ट प्लेन चेंडू टाकल्यानंतर अस्टिक रक्षकाकडे चाललेला आहे. डॉट बॉल धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 30 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंगला माळी आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला अनंत. रतन मात्रे मामा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. हो लाईन चांगले पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. रोशन मुसळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बदलापूर स्ट्रायकर संघाला ज्यांनी बांधलं होतं आणि या कमिटीचे सदस्य सुद्धा त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 2 बॉल सलग डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजाच्या परेश राऊंड विकेटने चेंडूला वळवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चला डीप मध्ये. शतरक्षक कोणी नाहीये. जबरपास वॅकंट एरिया होती. बॉल चला सीमा पार
पहिलाच बॉलवरती आलाय या ठिकाणी या इनिंगचा हा दर्जेदार चौकार. चांगली आहे परंतु बॉल चालला डीप मध्ये दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. धाबा इथे मिळाले 4. गाला चेंडूला उचलला क्षेत्ररक्षक जज करतात. अगदी आपण पाहतो डाऊन द बॉल येत असताना झेल त्या ठिकाणी टिपलेली आणि आता पहिला धक्का लागला तो MRD मुरबाड रोड संघाला. षटकामध्ये 12 धाबा आलेले आहेत. 12 बॉल आता 18 धाबांची गरज आहे मासमध्ये. MRD मुरबाड रोड संघाला 30 धाबांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 12 धाबा बनवण्यात आलेले आहेत. चांगली सुरुवात या मासमध्ये आपण पाहतो. मुरबाड रोड या संघाची MRD टीम मैदानावरती खेळते. 12 बॉल आता 18 धाबांची गरज. 12 बॉल 18 धाबांची गरज या मॅचमध्ये असणारे गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये सचिन. बारा बॉल 18 धाबांची गरज या मॅच मध्ये. रोशन मुसळे जे भरपूर खुश आहेत कारण बदलापूर स्ट्रायकर्सचा संघ फायनल मध्ये दाखल झालेले काल. 12 बॉल 18 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. हो पहिला बॉल सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पहिला चेंडू डॉट आला. ब्लँक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. 12 बॉल 18 धाबांची गरज असताना मात्र आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धाबांची गरज. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चाललाय. गॅप या ठिकाणी शोधली आहे. बॉल चाललाय कदाचित सीमा रेषेच्या बाहेर आणि आता धाबा इथे मिळाला 4. आणि आता 14 धाबांची गरज आहे MRD मुरबाड रोड या संघाला. दहा बॉल मध्ये 14 धाबांची गरज आहे. चला सामना थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती राहील ऑफिशियल. हो आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न. 2 मॅच स्लॅड मध्ये चेंडू
ट्रॅव्हल झाला 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चेंडूची फेक तुम्हाला पाहायला मिळते आणि आता 3 धावा किमान धाव फलकामध्ये आड होत आहेत. संख्येला फलकामध्ये 30 लक्ष असताना 19 धाव्यात 9 बॉल 11 धावांची गरज आहे. हो कोलवटाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खोदून काढला. लॉंगॉनला बॉल चला एक्स कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटले फलंदाज बाद. आणि वॉरियर्स सगळं विनंती की आपण लगेच हे मॅच संपल्यानंतर आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित व्हायचं आणि वाडा 11 संघाला विनंती की आपण खेळाडू कक्षामध्ये उपस्थित व्हायचं. हो या दरम्यान एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल दुसरी धाव सुद्धा बेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. तुमची टोटल स्कोर कार्ड वरती एकंदरीत 22 धावा 8ची गरज. वन शॉट हो या दरम्यान आपण पाहतो ऑनराईनचा फटका होता. डीप मध्ये शतक थोडेसे पंबल झाले त्याचा पुरेपूर फायदा मिळाला आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेले आहेत. मागच्या बॉलवरती सुद्धा 2 धावा नक्कीच आपण पाहतो. वाडा वरून या ठिकाणी एक आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याला विनंती राहील आपण या कॉमेंट बॉक्समध्ये धावा फलकामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 23 धावा 6 बॉल आणि आता 7ची गरज आहे. या वाडा विभागातून या ठिकाणी आमच्या ऑफिशियल कॉमेंटेटर या ठिकाणी उपस्थित होतात. वाडामध्ये आम्ही तेजस धोबी यांना सुद्धा ऐकलेलं आहे. 6 बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे. गोलंदाज येतात या ठिकाणी. हो ऑनसाइडला चेंडूला वळवला. बॉल चला डीप मध्ये शतरक्षक या ठिकाणी उपस्थित होतात. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल इथे पाहावं लागेल काय खेळले आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी फसलाय रन आउटच्या स्वरूपात. जिथे 6 बॉल 7 धावांची गरज होती आता मात्र 5 बॉल 6 धावांची गरज असताना 1 शॉट. की सन्मानपूर्वक आपण आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. आपणास विनंती राहील की आपल्या नक्कीच आपण पाहतो आपल्या
वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना कल्याण परिमंडळ यांच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पवार साहेबांना विनंती आपण मंचावरती यायचं. लाईन चांगले पाहायला मिळते. हा सुद्धा दाट बॉल आलाय. अगोदरचा जो फटका होता त्याच्यावरती असं वाटलं होतं की 2 धाबा सहजपणे एकवटल्या जातील, परंतु तिथे बन शॉट असला कारणास्तव एक फलंदाज बाद सुद्धा झाला रनआउटच्या स्वरूपात. तिथे एकही धाव मिळाला नाही आणि आता त्यानंतर आलेला डॉट बॉल. 4 बॉल आता 7 धाबांची गरज आहे. कार्यकारी अभियंता हेड ऑफिस इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चांगला फटका कबर पॉइंट मध्ये डीप मध्ये चाललाय. 1 कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल होत नाहीये कारण त्यांना माहिती आहे आता या ठिकाणी धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतो. तीन बॉल आणि आता 6 धावांची गरज. विकेट. हो लाईन चांगली आहे. हा सुद्धा बॉल आपण पाहतो या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. अस्थि रक्षकाकडे चालला तोपर्यंत डॉट बॉल आणि आता धाव फलकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी आणखी सी साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. सुस्वागतम 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 या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय पवार साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जे मात्र कार्यकारी अभियंता हेड ऑफिस आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. बदलापूरच्या नगरीमध्ये फलंदाजा ठिकाणी बाद. आणखीन एक धक्का लागलाय. नक्कीच आपण पाहतोय आदरणीय पवार साहेब सुद्धा बारामतीला क्रिकेटचा आनंद खेळण्यासाठी उपस्थित होते आणि आज सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो कुठेतरी विरंगुळा म्हणून या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अगदी आपण पाहतो या स्पर्धेच्या मागचं देखील काही उद्दिष्ट आहेत. आपण पाहतोय मग महावितरण महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना महावितरण कल्याण परिमंडळ यांच्या वतीने साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. या सन्मान आदरणीय एससीएस संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी नायदे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास आपण पवार साहेबांना ठिकाणी सन्मानित करायचं. हा विशेष सन्मान होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांच्या सन्मानासाठी. कंपल्सरी चेसिंग लक्षात असू द्या. हो या दरम्यान इथे भीमर बॉल टाकण्यात आलाय आणि इथे धावा मिळाल्या 5. आम आदमी का हात पंजा के साथ नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार भीमर बॉल वरती मिळतील एक्स्ट्रा धावा 4 आणि या ठिकाणी विजय झालेला आहे संघ MRD बोरबाड रोड. हा संघ विजय झालेला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.